इन्फ्लमेशन म्हणजे एखादा आजार अशी अनेक लोकांची समजूत असते. शरीरात इन्फ्लमेशन आहे म्हणजे काहीतरी धोकादायक घडतंय असं अनेकांना वाटतं. पण विज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर इन्फ्लमेशन ही समस्या नसून शरीराची संरक्षण आणि दुरुस्ती करण्याची नैसर्गिक यंत्रणा आहे. समजा त्वचेला जखम झाली, संसर्ग झाला, घशाचं इन्फेक्शन, पाय मुरगळला किंवा स्टमक लाइनिंग इरिटेट झालं तर शरीर त्या भागात इम्यून सेल्सला पाठवतं. त्यामुळे त्या भागात सूज, वेदना, उष्णता किंवा लालसरपणा निर्माण होतो. या प्रक्रियेला अक्यूट इन्फ्लमेशन म्हणतात. अक्यूट इन्फ्लमेशन होणं गरजेचं आहे, कारण याच प्रक्रियेमुळे जखमा भरून येतात, संसर्ग नियंत्रणात राहतो आणि टिश्यू दुरुस्ती होते. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा ही दुरुस्तीची यंत्रणा सतत चालू राहते, शरीर अल्पकालीन हीलिंग मोडमधून बाहेर न पडता कायम अलर्ट मोडमध्ये अडकून बसतं. यालाच क्रॉनिक इन्फ्लमेशन म्हणतात. ही दिसणारी सूज नसते, ही शरीरात शांतपणे कमी प्रमाणात पण सतत सुरू असणारी दाह प्रक्रिया असते. कधी ती थकवा म्हणून दिसते, कधी पोट फुगणे, ॲसिडिटी, त्वचेच्या समस्या, सांध्यांची आकड, ब्रेन फॉग, पोटावरची चरबी, फॅटी लिव्हर, इन्सुलिन रेझिस्टन्स, वाढलेले ट्रायग्लिसराईड लेवल, ऑटो इम्युन फ्लेअर अप्स किंवा पुअर रिकव्हरी म्हणून. पेशंट्सना वाटतं की फक्त अशक्तपणा आहे, फक्त ॲसिडिटी आहे किंवा फक्त त्वचेची समस्या आहे. पण अनेकदा शरीरातील इन्फ्लमेटरी लोड वाढलेला असतो. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. आज आपण इन्फ्लमेशन बद्दल हळद खा आणि बरे व्हा अशी वरवरची जेनेरिक चर्चा करणार नाही. आपण वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेणार आहोत की इन्फ्लमेशन सुरू का होतं, त्यामागील यंत्रणा काय आहे, पोटाचा त्यामध्ये रोल काय आहे, कोणत्या गोष्टी खाल्ल्याने ते वाढतं आणि कोणत्या गोष्टी खाल्ल्याने ते खरंच कमी होतं आणि इन्फ्लमेटरी पाथवेज काम डाऊन होतात. आजच्या आधुनिक जीवनशैलीत सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण दररोज शरीराला इन्फ्लमेटरी सिग्नल्स देत असतो. सकाळी रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, दिवसभर बसून राहणे, प्रोसेस्ड फूड, जास्त साखर, अपुरी झोप, तणाव, कमी फायबर, कमी हालचाल, वीकेंड्सला अल्कोहोल आणि मग शरीर जेव्हा संकेत देतं ते आपण दाबण्याचा प्रयत्न करतो. क्रॉनिक इन्फ्लमेशन अनेक आजारांची पार्श्वभूमी बनू शकतं आणि म्हणून ते डेंजरस आहे. डायबिटीज, फॅटी लिव्हर, हार्ट डिझीज, ओबेसिटी, गट डिसऑर्डर, ॲलर्जीज, ऑटो इम्युन कंडिशन्स आणि अकाली वृद्धत्व यामध्ये क्रॉनिक इन्फ्लमेशनची भूमिका असू शकते. इन्फ्लमेशनचा उद्देश शरीराचं संरक्षण करणे हा असतो, पण जेव्हा ट्रिगर कायम राहतो तेव्हा हीच संरक्षण यंत्रणा शरीरालाच हानी पोहोचू लागते. म्हणून या व्हिडिओचा उद्देश इन्फ्लमेशन दाबणे नाही, तर त्यामागील कारणं, ट्रिगर्स समजून घेणं आहे. एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, इन्फ्लमेशन ही शरीराची शिक्षा किंवा पनिशमेंट नाही, तर शरीराचा संदेश म्हणजेच मेसेज आहे. आणि जोपर्यंत हा संदेश समजून घेत नाही तोपर्यंत लक्षणं पुन्हा पुन्हा दिसत राहतील. क्रॉनिक इन्फ्लमेशन का सुरू होतं? क्रॉनिक इन्फ्लमेशन युजली एका दिवसात सुरू होत नाही. हा शरीरामध्ये होणाऱ्या अनेक रिपीटेड ट्रिगर्सचा परिणाम असतो. रोज थोडी साखर, रोज थोडं प्रोसेस फूड, रोज खराब झोप, रोजचा ताणतणाव, कमी हालचाल, कमी फायबर. एक सिंगल चूक शरीर डॅमेज नाही करत, पण जेव्हा बऱ्याच चुका वारंवार होतात तेव्हा मात्र रोगप्रतिकार करणारी यंत्रणा म्हणजेच इम्युन सिस्टम कायमच अलर्ट मोडमध्ये राहायला लागते. इथे सगळ्यात मोठा ट्रिगर आहे साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स. साखर, मैदा, बिस्किट, ब्रेड, पेस्ट्री, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज ज्यूस आणि गोड चहा हे रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात. वारंवार रक्तातील साखर वाढल्यामुळे इन्सुलिनचं प्रमाणही वारंवार वाढतं आणि हळूहळू इन्सुलिन रेझिस्टन्स विकसित होऊ शकतो, ज्यामुळे इन्फ्लमेशन सुद्धा शरीरात वाढतं. म्हणूनच डायबिटीज, फॅटी लिव्हर, बेली फॅट आणि क्रॉनिक इन्फ्लमेशन हे अनेकदा एकाच प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. दुसरा ट्रिगर आहे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड.
चिप्स, चिवडा, इन्स्टंट नूडल, नमकीन, पॅकेज स्नॅक्स, बेकरी आयटम्स, फ्रोझन फूड्स यामध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स, अतिरिक्त मीठ, साखर, कमी दर्जाचे फॅट्स आणि विविध ॲडिटिव्हज असतात. हे पदार्थ गट मायक्रोबायोम म्हणजेच आतड्यांमधले चांगले बॅक्टेरियाज यांचं संतुलन बिघडवून क्रेविंग्ज वाढवतात. कॅलरीज शांतपणे सायलेंटली वाढतात आणि शरीराला आवश्यक पोषण घटकांपासून लांब ठेवतात. तिसरा ट्रिगर आहे बॅड, खराब दर्जाचे फॅट्स. ट्रान्स फॅट्स, रिपीटेडली हीटेड ऑइल, तळलेले पदार्थ, वनस्पती, बेकरी आयटम्स आणि फास्ट फूड जे तेलात तळलेले असतात. हे फॅट्स इन्फ्लमेशन म्हणजेच शरीरातील सूज, दाह वाढवू शकतात. ही फक्त वजन वाढण्याची समस्या नाही, याचा परिणाम रक्तवाहिन्या, यकृत, आतडे आणि मेटाबॉलिक हेल्थवर होऊ शकतो. चौथा ट्रिगर आहे पुअर गट हेल्थ. जेव्हा आहारात फायबर कमी आणि प्रोसेस्ड फूड जास्त असतं तेव्हा गुड बॅक्टेरिया कमी होतात आणि हार्मफुल बॅक्टेरियाज वाढतात. गट लायनिंग कमकुवत होऊ शकतं आणि काही इन्फ्लमेटरी मॉलिक्युल्स रक्तात प्रवेश करू शकतात. परिणामी इम्युन सिस्टम अनावश्यकपणे सक्रिय राहते. पाचवा ट्रिगर आहे तणाव आणि अपुरी झोप. स्ट्रेस फक्त मानसिक त्रास नाहीये. क्रॉनिक स्ट्रेस कॉर्टिसोलच्या नैसर्गिक लयीत म्हणजेच नॅचरल रिदममध्ये बदल करू शकतो. क्रेविंग्ज वाढवू शकतो, गट मोटिलिटी अफेक्ट करतो, ॲसिडिटी वर्सन करून इम्युन सिस्टीमचं संतुलन बिघडवू शकतो आणि खराब झोप या सगळ्यात अजूनच भर टाकते, इन्फ्लमेशन अजून वाढवते. म्हणूनच लेट नाईट नंतर दुसऱ्या दिवशी ॲसिडिटी, क्रेविंग, स्किन फ्लेअर, फटीग वाढतं. आणि शेवटी हालचालींचा अभाव. व्यायाम हे शरीराचं नैसर्गिक अँटी इन्फ्लमेटरी मेडिसिन आहे. नियमित हालचाल इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते, रक्ताभिसरण सुधारते, मनस्थिती स्थिर ठेवते आणि अनेक इन्फ्लमेटरी मार्कर्स कमी करण्यास मदत करते. इन्फ्लमेशनचा रूट कॉज जनरली एक नसतो. हे वेगवेगळ्या मल्टिपल लहान लहान ट्रिगर्सच्या कंबाईन लोडमुळे होत असतं आणि जोपर्यंत जीवनशैलीचे म्हणजेच लाईफस्टाईल ट्रिगर्स सुधारले जात नाहीत, फक्त सप्लिमेंट्स किंवा डिटॉक्स ड्रिंक्स घेतल्याने नेमका बदल येणार नाही. गट इन्फ्लमेशन अँड मेटाबॉलिक डॅमेज. आता आपण इन्फ्लमेशनचं सगळ्यात महत्त्वाचं पण दुर्लक्षित कारण समजून घेऊ, ते म्हणजे तुमचं पोट. गट. तुमचं पोट म्हणजे फक्त अन्न पचवण्यासाठी उपयोगी येणारा एक अवयव नाहीये. आपलं आतडं म्हणजे फक्त अन्न पचवण्याची नळी नाही. ते आपल्या इम्युन सिस्टीमचं म्हणजेच रोगप्रतिकार शक्तीचं महत्त्वाचं नियंत्रण केंद्र आहे. शरीरातील मोठ्या प्रमाणातील इम्युन सेल्स या आतड्यांच्या आसपास कार्यरत असतात. म्हणून गट लायनिंगमध्ये त्रास असेल, मायक्रोबायोम असंतुलित असेल किंवा पचन व्यवस्थित नसेल तर त्याचा परिणाम त्वचा, यकृत, मेंदू, सांधे, ऊर्जा आणि मेटाबॉलिझमवर होऊ शकतो. जेव्हा आहारात फायबर कमी आणि प्रोसेस्ड फूड जास्त असतं तेव्हा गुड बॅक्टेरियाजना योग्य अन्न मिळत नाही आणि इथूनच ही महत्त्वाची प्रोसेस सुरू होते, ज्याला शास्त्रीय भाषेत मेटाबॉलिक एंडोटॉक्सिमिया म्हणतात. यामध्ये गट बॅक्टेरियाचे टॉक्सिन्स मुख्यतः लायपोपॉलिसॅकराइड्स आतड्यांच्या भिंतींमधून रक्तात जाऊ शकतात आणि शरीर त्यांना धोकादायक समजून इम्युन प्रतिक्रिया सुरू करतं. परिणामी लो ग्रेड क्रॉनिक इन्फ्लमेशन सुरू होतं. आता समजून घ्या याचा मेटाबॉलिक इम्पॅक्ट. जेव्हा इन्फ्लमेटरी मॉलिक्यूल सतत ॲक्टिव्ह राहतात तेव्हा इन्सुलिन सिग्नलिंग खराब होऊ शकतं आणि इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि जोपर्यंत इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलेला असतो तोपर्यंत बेली फॅट, हाय ट्रायग्लिसराइड्स, फॅटी लिव्हर, शुगर क्रेविंग्ज आणि एनर्जी प्रॉब्लेम सुद्धा वाढत जातात. म्हणून गट इन्फ्लमेशन हा फक्त ॲसिडिटी किंवा ब्लोटिंगचा विषय नाही, ती अनेक मेटाबॉलिक आजारांची सुरुवातीची पायरी आहे. याच कारणामुळे खूप पेशंट सांगतात की डॉक्टर, मी जास्त खात नाही तरी सुद्धा माझं वजन वाढतच चाललंय, एनर्जी लो आहे, पोट सारखं फुगलेलं असतं आणि त्वचेला पण अजिबातच तजेला नाही. प्रॉब्लेम फक्त कॅलरीजचा नसतो मित्रांनो, प्रॉब्लेम शरीराच्या इन्फ्लमेटरी वातावरणाचा
म्हणजेच इन्फ्लमेटरी एन्व्हायरमेंटचा सुद्धा असतो. जेव्हा आतड्यांमध्ये इन्फ्लमेशन असतं तेव्हा ॲब्सॉर्प्शन, ॲपेटाईट सिग्नलिंग, इम्युन बॅलेन्स, ग्लुकोज हँडलिंग सगळंच डिस्टर्ब होऊ शकतं. अजून एक अँगल आहे अँटीबायोटिक्स, फ्रिक्वेंट पेनकिलर्स, दारूचं सेवन, स्मोकिंग, जास्तीची साखर, रात्री उशिरापर्यंत खात राहणे आणि वारंवार होणारे पोटाचे इन्फेक्शन्स. या सगळ्या गोष्टी गट लायनिंग आणि मायक्रोबायोम डॅमेज करू शकतात. अँटीबायोटिक्स प्रत्येक वेळी गरजेचे नसतात. विनाकारण अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे गुड गट बॅक्टेरिया शरीरातून बाहेर फेकले जातात. पेन किलर्स वारंवार घेतल्याने स्टमक लायनिंग इरिटेट होते. दारू गट परमियाबिलिटी आणि ॲसिडिटी दोन्हीही वाढवू शकते. म्हणून जर तुम्हाला इन्फ्लमेशन बरं करायचं असेल, कमी करायचं असेल, तर फक्त हळदीच्या कॅप्सूल्स किंवा ग्रीन टीवर फोकस करू नका. आधी तुमच्या पोटाला रिपेअर फ्रेंडली वातावरण द्या. फायबर वाढवा. फर्मेंटेड फूड्स टॉलरेट होत असतील तर त्यांचा आहारात समावेश करून घ्या. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स कमी करा. प्रोटीन वाढवा. झोप सुधारा आणि बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेल्या पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. इन्फ्लमेशनचा एक सोपा नियम आहे, गट शांत असेल तर इम्युन सिस्टम शांत राहते. गट सतत त्रस्त असेल तर शरीरही सतत त्रस्त राहतं. इन्फ्लमेशन कमी करण्यास मदत करणारे अन्नपदार्थ. आता वळूया सगळ्यात प्रॅक्टिकल गोष्टीकडे. इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी नेमकं खायचं काय? कारण फक्त सकस आणि संतुलित आहार घ्या एवढं म्हणणं पुरेसं नसतं. आपल्याला समजलं पाहिजे की कोणता अन्नपदार्थ कशा प्रकारे इन्फ्लमेशन कमी करू शकतो. सगळ्यात पहिला पदार्थ आहे रंगीबेरंगी फळं, बेरीज अँड कलरफुल फ्रुट्स. ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, जांभूळ, डाळिंब, संत्री, पेरू यामध्ये व्हायटमिन सी, पॉलिफिनॉल्स, अँथोसायनिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरभरून असतात. यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत मिळते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराच्या आत गंज लागण्यासारखी प्रोसेस आहे. जेव्हा हे वाढतं तेव्हा इन्फ्लमेशन सुद्धा वाढतं. म्हणूनच रंगीत फळं फक्त रोगप्रतिकार शक्तीसाठीच नाही तर इन्फ्लमेशन बॅलन्ससाठी सुद्धा महत्त्वाची आहे. पण फळांना ज्यूस बनवून घेणं चुकीचं आहे. संपूर्ण फळात फायबर असतं. ज्यूसमध्ये फक्त साखर असते जी फास्ट ॲब्सॉर्ब होते. दुसरं पॉवरफुल फूड आहे हिरव्या पालेभाज्या, लीफी ग्रीन्स. पालक, मेथी, चाकवत, ब्रोकोली, कोबी, ढोबळी मिरची, गाजर, बीट यामध्ये फायबर, फोलेट, व्हायटमिन के, मॅग्नेशियम, कॅरोटिनॉइड्स आणि प्लांट अँटीऑक्सिडंट्स असतात. पालेभाज्या गट हेल्थ, वॅस्क्युलर हेल्थ आणि मेटाबॉलिक हेल्थसाठी युजफुल आहेत. ब्रोकोली आणि क्रुसिफेरस भाज्यांमध्ये सल्फुराफेन सारखे घटक असतात जे शरीराच्या अँटीऑक्सिडंट डिफेन्स पाथवेजला सपोर्ट करतात. भारतीयांच्या जेवणाच्या ताटाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की ते पोळी आणि भात जास्त प्रमाणात खातात आणि भाज्यांना साईड रोलमध्ये कमी प्रमाणात ठेवलं जातं. इन्फ्लमेशन कमी करायचं असेल तर भाज्या साईड डिश म्हणून नाही तर तुमच्या जेवणाच्या ताटाचा मुख्य भाग असायला हवा. तिसरा प्रकार कडधान्य, लेग्युम्स अँड पल्सेस. डाळी, हरभरा, राजमा, लोबिया, स्प्राउट्स, वाटाणे हे आहेत अँटी इन्फ्लमेटरी फूड्स. कारण यामध्ये फायबर, प्लांट प्रोटीन्स, मिनरल्स आणि रेझिस्टंट स्टार्च असतात. हा पोटातल्या बॅक्टेरियाचा आहार आहे ज्यामुळे शॉर्ट चेन फॅटी ॲसिड्स तयार होतात जे साखरेचं ॲब्सॉर्प्शन स्लो करतात आणि पोट भरलेलं ठेवतात. जर डाळीने गॅस होत असेल तर डाळ न खाणं हा उपाय योग्य नाहीये. डाळ भिजवून मोड आणून खाणं, योग्य प्रमाण निश्चित करणं, हिंग, जिरे वापरणं आणि हळूहळू पोटाला त्याची सवय करून देणं हा जास्त फायद्याचा आणि योग्य मार्ग आहे. चौथा प्रकार आहे नट्स अँड सीड्स. अक्रोड, बदाम, पिस्ता, जवस, चिया, तीळ, पंपकिन आणि सूर्यफूल बिया यामध्ये हेल्दी फॅट्स, मॅग्नेशियम, व्हायटमिन ई, फायबर आणि पॉलिफेनॉल्स असतात. जवस आणि चिया सीड्समध्ये स्पेशली ओमेगा 3 ALA असतात. अक्रोड सुद्धा अँटी इन्फ्लमेटरी फॅट प्रोफाईलमध्ये वापरले जातात पण पोर्शन महत्त्वाचा आहे. नंबर 5 ओमेगा 3 रिच फूड्स. फॅटी फिश जसे की पेडवे, बांगडा, सुरमई, रावस, हिल्सा
हे ओमेगा 3 रिच मासे आहेत. यामधून EPA आणि DHA योग्य प्रमाणात मिळतं, जे इन्फ्लमेटरी मीडिएटर्सला मॉड्युलेट करतात. व्हेजिटेरियन्स ऑप्शनमध्ये फ्लॅक्स, चिया सीड्स, अक्रोड, DLA मिळवून देतात, पण यांचं कन्व्हर्जन EPA आणि DHA मध्ये कमी प्रमाणात होतं. म्हणूनच शाकाहारी लोकांनी ओव्हरऑल डाएट क्वालिटी आणि सीड्स रेग्युलॅरिटीवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. 6वा ग्रुप आहे मसाले. हळद, आलं, लसूण, दालचिनी आणि काळी मिरी. हळदीमध्ये कर्क्युमिन असतं, आल्यामध्ये जिंजरॉल्स असतात, लसणामध्ये सल्फर कंपाऊंड्स असतात. हे घटक इन्फ्लमेटरी पाथवेज मॉड्युलेट करण्यात मदत करतात. पण लक्षात ठेवा, हळद तेव्हाच मदत करेल जेव्हा ओव्हरऑल डाएट इन्फ्लमेटरी नसेल. नंबर 7, ग्रीन टी आणि कॉफी. पॉलिफिनॉल रिच ड्रिंक्स. ग्रीन टी मध्ये EGCG असतं, कॉफीमध्ये क्लोरोजेनिक ॲसिड्स असतात. कमी प्रमाणात सेवन केल्याने अँटीऑक्सिडंट्स मिळू शकतात. पण साखर असणारा चहा, पॅकेज कॉफी किंवा ड्रिंक्स अँटी इन्फ्लमेटरी नसतात. शेवटचा आणि महत्त्वाचा नियम खूप सोपा आहे. अँटी इन्फ्लमेटरी डाएटचं फाउंडेशन, त्याचा पाया हा फायबर प्लस कलरफुल जेवणाचं ताट प्लस प्रोटीन प्लस हेल्दी फॅट्स प्लस मसाले प्लस रिअल फूड असा असतो. इन्फ्लमेशन कोणत्याही एका स्पेसिफिक अन्नामुळे कमी होत नाही, ते एका पॅटर्नने कमी होतं. जर तुम्हाला खरोखरच क्रॉनिक इन्फ्लमेशन कमी करायचं असेल तर त्यासाठी फॅन्सी डिटॉक्स, महागडे सप्लिमेंट्स किंवा सुपर फूड्स आवश्यक नाहीत. खरं सोल्युशन खूप बोरिंग वाटतं ऐकायला, पण सायंटिफिकली तेच तुम्हाला 100% मदत करतं. इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी स्ट्रेस कंट्रोल करणं खूप आवश्यक आहे. कधी कधी इन्फ्लमेशन फक्त लाईफस्टाईल इश्यू नसतो. सतत असणारा थकवा, वजन कमी होणं, सांध्यांना सूज, रक्तमिश्रित शौच, वारंवार ताप, त्वचेच्या समस्या किंवा गंभीर पचनाच्या तक्रारी, ॲबनॉर्मल ब्लड मार्कर्स पण असू शकतात. त्यामुळे या तक्रारी दुर्लक्षित करू नका. काही केसेसमध्ये CRP, ESR, लिव्हर मार्कर्स, इन्सुलिन रेझिस्टन्स अशा काही तपासण्यांची गरज भासू शकते. इन्फ्लमेशन हा शरीराचा शत्रू नाही, पण न सुधारलेलं क्रॉनिक इन्फ्लमेशन धोकादायक आहे. शरीर तुम्हाला सतत संकेत देत असतं. थकवा, ॲसिडिटी, ब्लोटिंग, ब्रेन फॉग, स्किन फ्लेअर, बेली फॅट, पुअर रिकव्हरीच्या स्वरूपात. प्रॉब्लेम हा आहे की आपण या सिम्पटम्स नॉर्मल समजून चालतो. तुमचं शरीर रिपेअर करण्यासाठी तयार असतं. पण प्रश्न हा येतो की तुम्ही तुमच्या शरीरासाठी रिपेअर फ्रेंडली एन्व्हायरमेंट देणार आहात की रोज त्याच्या विरोधात काम करता आहात. थँक्यू मंडळी फॉर गिव्हिंग अस सो मच लव्ह. तुमचं प्रत्येक लाईक, सबस्क्राईब, प्रत्येक शेअर आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. ते मला आणि माझ्या टीमला खूप मोटिवेट करतं. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर वर लिंक केलेला व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. धन्यवाद.